हा बघा मस्त कुरकुरीत डोसा व त्याबरोबर मस्त बटाट्याची भाजी एक नंबर लागतं चवीला। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण सोप्या पद्धतीने मसाला डोशाबरोबर जी बटाट्याची भाजी खातात ती भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, रेस्टॉरंट सारखी भाजी आमची बनत नाही, फार कोरडी बनते। मी तुम्हाला त्याच पद्धतीने भाजी कशी करायची ते सांगणार आहे। नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ही भाजी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। ही भाजी एकदम साऊथ इंडियन स्टाईलने बनणारी आहे। चला तर वेळ न घालवता ही बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी 4 उकडून बटाटे घेतलेले आहे। हे वजनी बटाटे ना अर्धा किलो आहे। हे बटाटे शिजवताना थोडंसं मीठ घालून हे शिजवून घेतलेले आहे। मीठ घातल्यामुळे ना बटाट्याची चव खूप छान वाढते। एक मोठा कांदा असा लांब चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, फोडणीसाठी जिरे, मोहरी, धना जिरा पावडर, हळद। इथे हे उडदाची आणि हरभऱ्याची डाळ आहे ना, एक पोहे खाण्याचा आपला चमचा आहे ना, तो एक चमचा घेतलेली आहे। हिंग आणि मीठ। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी तेल घालते थोडं। या भाजीला जास्त तेल लागत नाही। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यात थोडी मोहरी घालते, जिरे। हे जिरे मोहरीची फोडणी आहे ना, ती चांगली खमंग तडतडली तरच आपली कोणतीही रेसिपी आहे ना छान लागते चवीला। कढीपत्ता, याच्यामध्ये हरभऱ्याची आणि उडदाची डाळ आहे ना, ती पण घालते। या दोन्ही डाळी आहे ना चांगल्या खमंग परतून घ्या व्यवस्थित, अशा कच्च्या नाही लागल्या पाहिजे बटाट्याच्या भाजीमध्ये। हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ आहे ना, ती पण छान खमंग भाजलेली आहे बघा। याच्यामध्ये आता हिंग घालते आणि हा कांदा, हिरवी मिरची। कांदा आहे ना, हा आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे, थोडासाच गुलाबी करून घ्यायचा आहे। कांदा आहे ना परतून झालेला आहे। याच्यामध्ये ना आता आपण सुके मसाले घालूया। थोडी हळद, धना जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ। मीठ आताच घाला म्हणजे सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागेल। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। आपण नेहमीच बटाट्याची भाजी करतो ना, त्यापेक्षा थोडीशीच वेगळी पद्धत आहे, पण डोशाबरोबर ना ही भाजी खूप म्हणजे खूपच छान लागते चवीला। अगदी बाहेरच्या गाडीवर मिळतात ना, हॉटेलमध्ये किंवा आपण डोशेवाल्यांच्या गाडीवर मिळतात ना, तशीच भाजी लागते ही चवीला। बनवायला खूप सोपी आहे बघा। आणि हे बटाटे आहे ना, हे आपल्याला असेच कुस्करून टाकायचे आहे, याच्या फोडी नाही करायच्या आपल्याला। अगदी 5 मिनिटात होणारी आहे बघा ही भाजी। हा बटाटा आहे ना त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅश करून घ्या। थोडीशी यात कोथिंबीर घालते आणि ही भाजी आहे ना 1 मिनिट वाफवून घेऊया आपण। 1 मिनिट झाला आहे बघा, भाजी मस्त तयार झालेली आहे बघा आपली। खूप सुंदर लागते चवीला ही भाजी। तुम्ही या पद्धतीने भाजी एकदा तरी नक्की करून बघा। अशी छान ओलसर झालेली आहे बघा ही भाजी। वरनं थोडी कोथिंबीर घाला।
ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि Pinterestवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.